आणि यानंतर तर पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे। मनोज जरांगे यांची आज पुण्यात रॅली निघणार आहे। सारसबागमधून जरांगेंच्या रॅलीला सुरुवात होईल तर डेक्कनच्या खंडूची बाबा चौकात संध्याकाळी 6 वाजता या रॅलीची सांगता होणार आहे। रॅलीच्या पार्श्वभूमीवरच शहरातील वाहतुकीत अनेक बदल करण्यात आलेत। अनेक मार्ग हे वाहतुकीसाठी बंद असणार आहेत, त्यामुळे प्रशासनाकडून पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलंय। जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज पुण्यात शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सकाळी 11 वाजता सारसबागेपासून या रॅलीला सुरुवात होईल आणि खंडूजी बाबा चौकाजवळ असलेल्या छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करून ही रॅली जी आहे तिचा समारोप होणार आहे। आणि या पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर जी तयारी आहे ती आता पूर्ण करण्यात आलेली आहे। खंडूजी बाबा चौकात मूळ जो मोठा चौक आहे त्या ठिकाणी एक छोटा स्टेज जो आहे तो देखील उभारण्यात आलेला आहे। लक्ष्मी रस्त्याकडून जो बेलबाग चौकाकडे जाणारी जी वाहतूक असेल ती बंद राहणार आहे। मंगला टॉकीज थिएटर जे आहे ते त्या परिसरातली देखील वाहतूक जी आहे ते बंद राहील। शिवाजीनगर न्यायालयाकडून येणारी देखील वाहतूक बंद राहणार आहे। मनोज जरांगे नेमकं पुण्यात काय बोलतात हे पाहण्यासाठी मोठी गर्दी होईल यात काही शंका नाही। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।